बातमी संजय राऊत यांनी केलेल्या हल्लाबोल संदर्भात शिवसेना नसती तर रामाची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती असं संजय राऊत यांनी म्हटलंय। कोण मोदी कोण फडणवीस शिंदे अजितदादा नाशिकच्या अधिवेशनात राऊत यांनी महायुतीवर ही जोरदार टीका केली आहे। दिल्लीतील रावणशाही पुढे झुकणार नाही असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय। तर नाशिकच्या सातपूर परिसरातील डेमोक्रेसी हॉलमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाअधिवेशन पार पडलं। यावेळेस संजय राऊत यांनी हे टीकास्त्र सोडलंय। शिवसेना नसती तर अयोध्येत काल प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती। शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले। शिवसेनेच्या वाघांनी धैर्य दाखवलं, शौर्य दाखवलं आणि म्हणून काल देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली। युवराज होते, प्रभू श्रीराम राजा होता, पण जेव्हा त्याच्यावरती अन्याय झाला तेव्हा त्याला भडकवण्याचे कमी प्रयत्न झाले असते। पुत्र म्हणून त्याला चिथवण्यात आला असेल, युवराज म्हणून त्याला भडकवलं गेलं असेल, योद्धा म्हणून त्याला चेतवलं असेल, बऱ्याच गोष्टी त्याला भडकवलं असेल, पण राम शांत राहिला आणि राम संधीची वाट बघत राहिला। जसे माननीय उद्धव ठाकरे संयमानं संधीची वाट बघतायत त्याप्रमाणे श्रीराम सुद्धा त्यावेळेला एका संयमाने एका धैर्यानं वाट बघतायत। धैर्य, हिंमत आणि संघर्ष यातून रामाला भगवान राम बनवलेला आहे। हे अद्भुत धैर्य होतं। रामाचा काय कमी अपमान झाला? रामाचाही अपमान झाला, पदोपदी अपमान झाला, जंगलात अपमान झाला, राजमहालात अपमान झाला, सर्वत्र रामाचा अपमान झाला। तो रामानं सहन केला आणि फक्त अपमान करणाऱ्याकडे एक कटाक्ष टाकून राम पाहत राहिला। वेट अँड वॉच, माझी सुद्धा वेळ येईल, आमची सुद्धा वेळ येईल। उद्धव साहेब, वेट अँड वॉच, आपली सुद्धा वेळ येईल। हनुमान भर दरबारामध्ये हे यासाठी म्हणाला कारण त्याला रावणाचा कॉन्फिडन्स लूज करायचा। शत्रूचा कॉन्फिडन्स पहिला लूज केला पाहिजे। अरे कोण भारतीय जनता पक्ष, कोण नरेंद्र मोदी, कोण देवेंद्र फडणवीस, कोण अजित पवार, कोण एकनाथ शिंदे, पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला म्हणून रावण रामाकडून पराभूत झाला। ज्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा श्रीरामाचं वास्तव्य होतं आणि हे सगळं शौर्य आमच्याकडे श्रीरामाकडून आलं। धैर्य आणि आत्मविश्वास ज्याच्यापाशी आहे किंवा जगात कधीच हार जाणार नाही आणि दिल्लीतील रावणशाही समोर झुकणार नाही। रावण चिडला, आता काय करायचं? त्याच्या शेपटाला आग लावला। आता झालं काय? शेपूट कोणाचं? हनुमानाचं। तेल कोणाचं? राज्य कोणाचं जळालं? रावणाचं जळालं। त्याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी। तुझ्या पैशाने तुझं राज्य जाळलं। माझं काही नाही जळालंय, तुझं जळालंय। माझी शेपटी सुरक्षित आहे। वाघाच्या शेपटीला काही गुजा पोचली नाही, इथे वाघ सुरक्षित आहे, लक्षात घ्या। वाघाचे बसरे पण सुरक्षित आहे, हनुमान सुरक्षित आहे। रामानं हनुमानाला जे सांगितलं तेवढंच सांगितलं आणि बाकी पुढलं सगळं रामायण हनुमानानं निर्माण केलं। ज्याला म्हणतात लीडरशिप क्वालिटी, नेतृत्व, आपल्या सहकार्यांवरती विश्वास ठेव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।